नमस्कार श्रोते हो, आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करतोय. शास्त्रीजी 2 ऑक्टोबर 1904 रोजी वाराणसी येथे जन्माला आले. गांधीजी आणि शास्त्रीजी या दोघांची जन्मतारीख एकच, पण दोघात 35 वर्षांचं अंतर. वयात जरी त्यांच्या अंतर असलं तरी शास्त्रीजी मनाने फार गांधीजींच्या जवळ होते. सकाळच्या भागामध्ये आपण याच्या अगोदरच्या भागामध्ये संस्कारांचा हिमालय महात्मा गांधी हे व्याख्यान ऐकलं आणि आज आपण द मॅन ऑफ पीस लालबहादूर शास्त्री यांचं आदर्श व्यक्तिमत्व जाणून घेणार आहोत. ते सतत आपणाला आदर्श देत राहील. मुलांना, शास्त्रीजींनी लग्न ठरताना मला एक चरखा आणि एक खादीच्या सुताची लडी द्या असा विचित्र हुंडा मागितला. अशा या शास्त्रीजींवर गांधीजींचा खोल प्रभाव होता. लालबहादूर शास्त्रींनी काशी विद्यापीठात शास्त्री या पदवीचा अभ्यास पूर्ण केला आणि त्यामुळेच त्यांचं श्रीवास्तव हे त्यांचं मूळ आडनाव मागे पडलं आणि पदवी प्राप्त शास्त्री या आडनावानेच ते पुढे आले. म्हणजे शास्त्रीजींचं मूळचं आडनाव श्रीवास्तव असं होतं. आणि मग लालबहादूर शास्त्री आणि ललिता देवी यांचं लग्न झालं. दोघांचीही राहणी अगदी साधी असायची. स्वतःची कामे ते स्वतः करत. घरात त्यांच्या नोकर चाकर नव्हते. शास्त्रीजींनी बाहेर राजकारणात आणि देशसेवेत श्रम करावेत. ललिताबाईंनी घर सांभाळावं, सासूबाईंची सेवा करावी असा त्यांचा संसार होता. देशासाठी अनेक वेळा त्यांना तुरुंगवास सहन करावा लागला. एकदा तर तुरुंगात असताना पोटचा गोळा भयंकर आजारी होता. पण तरी सुद्धा ललिता देवींनी त्यांना पत्र लिहिलं नाही, कारण त्यांना वेगळी काळजी नको. पण इकडे शास्त्रीजींना आपली मुलगी आजारी असल्याचं स्वप्न पडलं आणि तुरुंगामध्ये 8 दिवसांची परवानगी घेऊन ते घरी आले. मुलीला डोळे भरून पाहिले, पण तिचा ताप काही कमी होत नव्हता आणि मुलीला बरं नसताना ते 8 दिवसाची मुदत संपल्याबरोबर ते तुरुंगात हजर झाले. पोटच्या गोळ्याचं दुःख बाजूला ठेवून कर्तव्य भावनेने तुरुंगवास भोगणारे शास्त्रीजी. या शास्त्रीजींनी तुरुंगालाच ज्ञान संवर्धनाचं केंद्र मानलं. लेनिन, मार्क्स इत्यादी ग्रंथ त्यांनी तुरुंगातच वाचले. मादाम क्युरीचं चरित्र भाषांतरित केलं. तुरुंगातच चले जाव आंदोलनाचा इतिहास अक्षरबद्ध केला. मुलांनो, राज्यकर्ते ज्ञानाने आणि मनाने श्रीमंत असतील तर राष्ट्र उन्नत होऊ शकतं, हे पंडित नेहरू, शास्त्रीजी आणि यशवंतराव चव्हाणांनी सिद्ध करून दाखवलं. स्वातंत्र्यानंतर शास्त्रीजींनी उत्तर प्रदेशाच्या मंत्रिमंडळात गृह वाहतूक खात्याची मंत्रीपद भूषवली. 1956 साली ते रेल्वे खात्याचे मंत्री होते आणि त्याच काळामध्ये केरळ प्रांतात अरियालूर येथे रेल्वेचा मोठा अपघात झाला. त्या अपघातामध्ये 150 माणसं मरण पावली. ती वार्ता ऐकताच शास्त्रीजींना प्रचंड दुःख झालं आणि ती नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. नंतर पुढच्या लोकसभेत ते पुन्हा व्यापार आणि उद्योग खात्याचे मंत्री झाले, गृहमंत्री झाले. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ते पुन्हा मंत्रिपदातून बाजूला झाले. पण त्याच काळामध्ये नेहरूंची तब्येत बिघडत चालली होती. त्यांनी शास्त्रीजींना बिन खात्याचे मंत्री म्हणून पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं. त्यावेळी शास्त्रीजींनी नेहरूंना प्रश्न विचारला, आता माझे काम कोणते? या शास्त्रीजींच्या प्रश्नावर नेहरूंनी भविष्याचा संकेत दिला, आपण माझेच काम करा. आणि मग पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर लोकांनी लालबहादूर शास्त्री यांनाच भारताचे पंतप्रधान 9 जून 1964 रोजी केलं. नेहरू नंतर ती जागा खंबीरपणे चालवण्यासाठी शास्त्रीजी इतका योग्य पुरुष त्यावेळी दुसरं कोणीच नव्हतं. आणि अतिशय सामान्य कुटुंबात जन्माला आलेले शास्त्रीजी स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान झाले. शास्त्रीजी दिसायला छोटे, पण कामाला खूप खूप मोठे होते, कणखर होते. पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानने कच्छच्या रणात अचानक आक्रमण केलं.
आणि काश्मीर आमचाच आहे अशी कुरापत काढून पाकिस्तानने काश्मीरमध्ये सैन्य घुसवलं. शास्त्रीजींच्या नेतृत्वाची कसोटी पाहणारा हा क्षण इतिहासाने ठळकपणे नोंदवला आहे. त्यावेळेस तत्कालीन संरक्षण मंत्री होते यशवंतराव चव्हाण यांनी त्यावेळची एक आठवण लिहून ठेवली आहे. परिस्थिती गंभीर झाली होती. पाकिस्तानचं सैन्य काश्मीरमध्ये घुसलं होतं. शत्रूला अटकाव करण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे विमानातून बॉम्बफेक सुरू करणं आणि त्यासाठी आपल्या पंतप्रधानांची संमती घेणं आवश्यक होतं आणि 5-10 मिनिटातच निर्णय हवा होता. मग संरक्षण मंत्र्यांनीच आदेश दिला, गो अहेड. आणि मग ते पंतप्रधानांना भेटायला गेले आणि पंतप्रधानांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली. यावर पंतप्रधान शास्त्रीजींनी एकच वाक्य उच्चारलं, अच्छा. इथे शास्त्रीजींचे शत्रूला प्रतिटोला देण्यासाठी आवश्यक असणारं पोलादी मन तर दिसतच, झटपट निर्णय क्षमता दिसते आणि विशेष म्हणजे सहकार्यांबद्दलची विश्वसनीयता दिसते. यशवंतराव चव्हाणांना ते म्हणाले नाहीत, माझी परवानगी नसताना तुम्ही गो हेड असं का म्हणालात, कारण आपल्या सहकार्यांवर त्यांचा विश्वास होता. ही फार महत्वाची गोष्ट असते. भारतीय सेनेने पाकिस्तान सेनेला असे तडाखे दिले की दिल्ली सर करू पाहणारे पाकचे अध्यक्ष अयूब खान पराभवाने पुरते हादरले. पाकिस्तानला वाटले शास्त्री सारखा धोतीवाला छोटा माणूस तो काय आपल्या पुढे टिकणार. पण पाकिस्तानची ही कमेंड पुरती चिरली. नंतर एकदा शास्त्रीजी हसत हसत म्हणाले, हाँ तो हम धोती वाले भी कुछ कर सकते हैं. अशा या शास्त्रीजींनी जय जवान जय किसान ही घोषणा, हा मंत्र भारताला दिला. देशाला भरपूर धान्य पिकावं, लोकांनी सुखात राहावं, सैन्य तयार असावं, सैनिकांना घरची चिंता नसावी आणि असं असेल तरच तो देश संपन्न होईल, सुरक्षित राहील. त्यासाठी प्रत्येकानं कष्ट केले पाहिजेत असे थोर विचार शास्त्रीजींचे होते. अशा या शास्त्रीजींना शेतकऱ्यांबद्दल प्रचंड कणव होती. शास्त्रीजी पंतप्रधान असताना शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टा जाणून घेण्यासाठी, शेतकऱ्यांना आपण काय दिलं पाहिजे हे जाणण्यासाठी पंतप्रधान असताना ते वेश बदलून एका शेतकऱ्याच्या घरी जाऊन रात्रभर राहिले. असे पंतप्रधान दुसरे कोणतेच नव्हते. मुलांनो, जेव्हा भारत पाकिस्तानचं युद्ध झालं आणि मग भारत पाकिस्तानच्या या युद्धानंतर युनोने युद्धबंदीचा आदेश दिला. तंटा असेल तर तो प्रश्न वाटाघाटीने आणि समजूतदारपणे सोडवावा या विचाराने रशियाचे अध्यक्ष कोसिजिन यांनी पाकिस्तानचे प्रमुख अयूब खान आणि भारताचे महामंत्री शास्त्रीजी यांना रशियातील ताशकंद या ठिकाणी एकत्र बैठकीस बोलावलं. शेजारील राष्ट्रांचे संबंध हे मित्रत्वाचे असावेत या उदात्त हेतूने 10 जानेवारी 1966 या दिवशी ताशकंद करार झाला. पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळाच करार होता. 11 जानेवारीच्या रात्री शास्त्रीजींना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि ताशकंद मध्येच राजकारणातला या राजहंसानं आपले पंख कायमचे मिटले. ललिता देवींचं सौभाग्य गेलं, राम दुलारीचा बछवा गेला. राजकारणाला नवे नीती मूल्य देणारा असा राजहंस आपल्याला पुन्हा कधी बी दिसणार. शास्त्रीजी मुलांनो असे एकमेव पंतप्रधान होते ज्यांचे मृत्यूनंतर दिल्लीत स्वतःचं घर नव्हतं. मोटारीचे पुरेसे हप्तेही त्यांना फेडता आले नव्हते. खात्यावर पिढ्यानपिढ्या पोचणारा बँक बॅलन्स नव्हता. त्यांना नेहरू सारखं लोभस देखणं व्यक्तिमत्व लाभलं नसेल, पण वैचारिक वैभवाच्या बाबतीत ते कोठेच कमी नव्हते. जय जवान आणि जय किसान हा त्यांचा चैतन्य मंत्र होता. अन्न टंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी भात खाणं बंद केलं आणि भारतीयांना दर सोमवारी एक वेळ जेवण्याचं आवाहन केलं. आजही लाखो लोक तो आदेश पाळतात. ते तत्वनिष्ठ राजकारणी होते. विनयशीलता, सत्यता, कोमलता आणि कणखरता त्यांच्या रक्तात होती. त्यांच्या सामर्थ्याविषयी शेजारील राष्ट्र साशंक होते, पण त्यांना शास्त्रीजींचं मनोधैर्य, खंबीरपणा ठाऊक नव्हता. 1966 साली जेव्हा शास्त्रीजींचा मृत्यू झाला
त्यावेळी सारा भारत दुःख सागरात बुडाला. लोक हळहळले. लोक म्हणाले, गरिबांचा कैवारी, दिनांचा दयाळू, थोर मनाचा करारी अधिकारी गेला. मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी, असा प्रेमळ महामंत्री शास्त्रीजींसारखा दुसरा कोणी झाला नाही. मुलांना ही वेगवेगळी व्याख्यानं आपणाला शिष्यवृत्तीच्या दृष्टीनं किंवा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं फार महत्वाची आहेत. कारण व्याख्यानाच्या माध्यमातून आपणाला त्या व्यक्तीचं जीवन चरित्र कळतं, इतिहास कळतो. पण त्यांचे विचार आपल्या अंगी बाणवणं हे फार महत्वाचं आहे. 2 ऑक्टोबर या त्यांच्या जन्मदिनी मुलांनो, शास्त्रीजींची साधी राहणी, उच्च विचारसरणी याचा अवलंब करूया. त्यांच्या जवळची विनयशीलता, तत्वनिष्ठता, सत्यता, प्रामाणिकपणा आपल्या अंगी जोपासण्याचा प्रयत्न करूया. आणि भविष्यात देशाची सेवा करण्यासाठी राजकारणी झालात तर शास्त्रीजींसारखा बनण्याचा आदर्श ठेवा. हा व्हिडिओ त्यासाठी प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं महान काम तुम्हा सर्वांच्या माध्यमातून होणार आहे. ते आपण सर्वांनी मिळून करूया. मुलांनो, 1947 सालापासून आपल्या भारतात होऊन गेलेले सर्व पंतप्रधान, त्यांचा कार्यकाल आणि त्यांच्या कार्यकालामध्ये नोंदवलेली महत्वपूर्ण त्यांची कामगिरी आपण या व्हिडिओच्या खाली लगेचच अभ्यासणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपलं सामान्य ज्ञान वाढवा. त्याखाली ऑनलाईन टेस्ट जरूर सोडवा.